नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीएम महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 तपासणी प्रमाणन अंकेक्षण अहवाल याच्यातील सत्यापन म्हणजे काय, सत्यापन यालाच व्हेरिफिकेशन असे म्हणतात, तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानाचा आढावा घेताना आपण मागील व्याख्यानात बघितलं की रोख पुस्तकांचे प्रमाणन किंवा पावती परीक्षण यातील रोख पुस्तकाच्या जमा किंवा देणे बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन. यामध्ये रोख खरेदी, मजुरी, वेतन, धनुकोंची देणी, देय हुंड्या, जमीन व इमारत, यंत्रे व फर्निचर यांची खरेदी, गुंतवणूक, विमा हप्ता आणि प्रारंभिक खर्च यांचं प्रमाणन कसं करायचं हे आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण बघूया सत्यापन म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संस्थेने केलेले सर्व व्यवहारांचे हिशोब पुस्तकातील नोंदीची अचूकता व सत्यता पाहणे हा हिशोब तपासणीचा प्रमुख उद्देश आहे. हिशोबाच्या पुस्तकांची तपासणी व पावती परीक्षण या महत्त्वाच्या कार्यानंतर अंकेक्षकाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ताळेबंदात दाखवलेल्या व्यवसायाची मालमत्ता व देयता यांचे सत्यापन करून मूल्यांकन करणे. हिशोबाच्या पुस्तकातील सर्व नोंदी ताळेबंदाशी जुळतात किंवा नाही, ताळेबंद तत्वानुसार योग्य प्रकारे तयार केला आहे किंवा नाही, ताळेबंदात दर्शवलेली मालमत्ता व देयता अस्तित्वात आहे किंवा नाहीत इत्यादी बाबींची योग्य तपासणी करणे आणि त्याविषयी आपला अभिप्राय अहवाल सादर स्वरूपात करणे. ताळेबंदात दाखवलेली सर्व मालमत्ता व्यवसायाच्या मालकीची असून ती त्यांच्या ताब्यात आहे व तिचे योग्य पद्धतीने मूल्यांकन करून ती ताळेबंदात दाखवण्यात आलेली आहे याबद्दल हिशोब तपासणीला खात्री करून घ्यावी लागते. या दृष्टीने मालमत्ता व देणी यांच्या सत्यापनाला व मूल्यांकनालाही विशेष महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटवणे होय. मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेबाबत सत्य सिद्ध करणे होय. ताळेबंदात दर्शवलेल्या व्यवसायाची सर्व मालमत्ता व संपत्ती आणि देयता खरोखर अस्तित्वात आहेत याची तपासणी करण्याच्या कार्याला सत्यापन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ताळेबंदात दर्शवलेली व्यवसायाची सर्व मालमत्ता व संपत्ती आणि देयता खरोखर अस्तित्वात आहे याची तपासणी कार्याच्या कार्याला सत्यापन असे म्हणतात. आता बघूया आपण सत्यापनाच्या व्याख्या. व्याख्या नंबर 1. स्पायसर आणि प्लेगलर यांच्या मते मालमत्तेचे सत्यापन स्पायसर आणि प्लेगलर यांच्या मते मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी आणि मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि त्याच्यावरील बोजा या संदर्भात चौकशी करणे होय. स्पायसर आणि प्लेगलर यांच्या मते सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे. आणि कोणाला सिद्ध करायचं आहे? मालमत्तेचे मूल्य, ते खरे आहे किंवा खोटे आहे, मालकी हक्क, खरोखरच व्यवसायाच्या मालकीची ती जागा आहे किंवा नाही, अस्तित्व, ताबा आणि त्याच्यावरील बोजा. कधी कधी काय होतं, मालमत्तेवर काही कर्ज काढले असतं आणि जरी मालमत्ता असती पण त्याच्यावर बोजा असतो आणि हा बोजा सुद्धा अंकेक्षकाला त्याच्या चौकशीत दाखवायचा असतो आणि म्हणून ते सांगितले की त्या संदर्भात चौकशी करणे म्हणजेच मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि त्याच्यावरील बोजा या संदर्भात चौकशी करणे. दुसरी व्याख्या केली टंडनने. ते म्हणतात मालमत्ता किंवा जिंदगीचे म्हणजेच मालमत्ता किंवा देयताचे सत्यापन किंवा मोजमाप म्हणजे मालमत्तेचा खरेपणा सिद्ध करणे होय. म्हणजे थोडक्यात ताळेबंदात दाखवलेली मालमत्ता ही अस्तित्वात आहे किंवा नाही हे सिद्ध करणे म्हणजेच सत्यापन होय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया सत्यापनाचे उद्देश. सत्यापनाचे उद्देश सांगताना 2 प्रकार केले. एक मालमत्तेच्या सत्यापनाचा उद्देश आणि दुसरं देयतांच्या सत्यापनाचा उद्देश. पहिले आपण बघूया मालमत्तेच्या सत्यापनाचा उद्देश. नंबर 1. ताळेबंदात दर्शवलेली सर्व मालमत्ता अस्तित्वात आहे याची खात्री करून घेणे. सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की अंकेक्षकाला हेच महत्त्वाचं काम करायचं असतं की ताळेबंदात दर्शवलेली सर्व मालमत्ता अस्तित्वात आहे का याची खात्री करून घेणे. नंबर 2. ताळेबंदात दर्शवलेली मालमत्ता योग्य किमतीने दाखवल्याची खात्री करून घेणे.
बऱ्याच वेळेस काय होतं, जी जी मालमत्ता असते त्या मालमत्तेपेक्षा जास्त किंमत ही ताळेबंदात दाखवली जाते. मग बाजारभावाप्रमाणे ताळेबंदात दर्शवलेली मालमत्ता ही त्याच किमतीला दाखवली आहे की ना, दाखवलेली आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे ह्या सुद्धा अंकेक्षकाला बघायचं असतं आणि हा सुद्धा सत्यापनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 3, व्यवसाय संस्थेच्या मालमत्तेवर कोणताही प्रभार म्हणजेच बोजा नसल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस काय असतं की कधी कधी कर्ज घ्यायचं असतं आणि कर्ज घेण्यासाठी मालमत्तेवर बोजा चढावला जातो, कारण गहाण ठेवावं लागतं, तारण द्यावं लागतं आणि ही मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही आणि बऱ्याच वेळेस मालमत्तेचा तारण किंवा गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी उपयोग केला आहे की नाही याची खात्री सुद्धा करून घ्यायची असते. नंबर 4, ताळेबंदात दर्शवलेली सर्व मालमत्ता व्यवसायाच्याच मालकीची असल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस काय असतं की व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक, व्यवसायाच्या नावाने जर मालकी असेल तर बरोबर आहे, पण कधी कधी व्यवसायाच्या मालकाच्या नावाने सुद्धा संपत्ती असते आणि ती मालमत्ता किंवा ती संपत्ती मालकाचीच आहे की नाही याची खात्री करून घेणे. नंबर 5, व्यवसायाच्या मालमत्तेचा उपयोग व्यवसायाकरताच केला जात असल्याची खात्री करून घेणे. व्यवसायाच्या मालमत्तेचा उपयोग व्यवसायासाठीच होतो की नाही याची खात्री करून घेणे. आणि नंबर 6, मालमत्तेविषयी असलेला असत्यपणा शोधून काढणे. तर मालमत्तेच्या सत्यापनाचे हे जे काही 6 प्रकारचे उद्देश सांगितले आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालमत्ता अस्तित्वात आहे की नाही याची खात्री करून घेणे, ताळेबंदात दर्शवलेली मालमत्ता योग्य किमतीने दाखवली आहे की नाही याची खात्री करून घेणे, व्यवसाय संस्थेच्या मालमत्तेवर कोणताही प्रभार किंवा बोजा नसल्याची खात्री करून घेणे, ताळेबंदात दर्शवलेली सर्व मालमत्ता व्यवसायाच्या मालकीची असल्याची खात्री करून घेणे, व्यवसायाच्या मालमत्तेचा उपयोग व्यवसायाकरताच केला जात असल्याची खात्री करून घेणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालमत्तेविषयी असलेला असत्यपणा शोधून काढणे. हा मालमत्तेच्या सत्यापनाचा उद्देश आहे. दुसरा उद्देश आपण बघूया सत्यापनाचा, देयतांच्या सत्यापनाचे उद्देश. त्यामध्ये त्यांनी सांगितले नंबर 1, व्यावसायिकांच्या सर्व देण्याचा उद्देश ताळेबंदात केला असल्याची खात्री करून घेणे. जेवढी काही देणेदारी आहे, जेवढी काही देयता आहे त्या सर्व देयतेचा व्यावसायिकाच्या सर्व देण्याचा उद्देश ताळेबंदात केला की नाही याची खात्री करून घेणे. नंबर 2, ताळेबंदात दर्शवलेली सर्व देणी वास्तविक असल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस जी काही देणी आहे ही देणी आभासी पण असू शकते आणि म्हणून अंकेक्षकाला महत्त्वाचं काम करायचं का जी काही देणी आहे ही देणी वास्तविक आहे का, तर हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 3, ताळेबंदात दर्शवलेली सर्व देणी योग्य किमतीने दाखवल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळी जी काही देणी असते मालमत्तेची ती किमतीपेक्षा जास्त पटीने किंवा जास्त दराने दाखवली जाते, तर हे सुद्धा अंकेक्षकाला इथं चेक करायचे की खात्री करून घ्यायची की ताळेबंदात दर्शवलेली सर्व देणी ही योग्य किमतीने दाखवली आहे किंवा नाही. हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 4, देयतेविषयी असलेला सत्यपणा शोधून काढणे. देयतेचा जो सत्यपणा आहे तो सत्यपणा जे काही लायबिलिटीज आहे त्या लायबिलिटीजचा सत्यपणा शोधून काढणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजेच देयतांच्या सत्यपणाचा उद्देश सांगताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की व्यवसायाच्या सर्व देण्यांचा उद्देश ताळेबंदात केले असल्याची खात्री करून घेणे. नंबर 2, ताळेबंदात दर्शवलेली सर्व देणी वास्तविक असल्याची खात्री करून घेणे. नंबर 3, ताळेबंदात दर्शवलेली सर्व देणी योग्य किमतीने दाखवली याची खात्री करून घेणे आणि देयतेविषयी असलेला असत्यपणा शोधून काढणे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण ह्याच 2 गोष्टी बघितल्या आहे की काय सत्यापन म्हणजे काय, सत्यापनाचा आपण अर्थ बघितला आणि व्याख्या बघितला आणि सत्यापनाचा उद्देश आपण बघितला. उद्देशामध्ये सत्यापनाचा मालमत्तेच्या सत्यापनाचा उद्देश आपण बघितला आणि देयतांच्या सत्यापनाचा उद्देश आपण बघितला. परीक्षेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याला मी स्वाध्याय म्हणून 2 प्रश्न देत आहे, त्यात सत्यापन म्हणजे काय आणि सत्यापनाची उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा किंवा थोडक्यात टिपाद्यामध्ये मालमत्तेच्या सत्यापनाचा उद्देश याच्यावर आपल्याला टीप लिहायची आहे 5 मार्कांसाठी किंवा देयतांच्या सत्यापनाचा उद्देश याच्यावर आपल्याला 5 मार्कांसाठी टीप द्यायची. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला जर काही अडचणी असतील किंवा आपल्याला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktchamcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.